तर कसं काय मोहोळकर, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या 141 व्लॉग मध्ये. स्वातंत्र्य दिनानिमित्त सिद्ध नागेश अकॅडमी यांनी भव्य रक्तदान शिबिरचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाला आपल्याला देखील आमंत्रण दिलं होतं. मग त्यासाठी आपण चाललो होतो आणि आज मित्रांनो आपल्या मूळमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली होती. तर तुम्ही समोर बघू शकता आणि मित्रांनो ही तिरंगा रॅली खरंच बघण्यासारखी होती बरं का. तिरंगा रॅली बघून झाल्यानंतर मी गेलो फाटे मंगल कार्यालय येते आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्या सरांना भेटलो आणि सरांना भेटून झाल्यानंतर आपले तिथं सहकारी मित्र विशाल पण आले होते. मग त्यांना पण भेटलो आणि त्यांना भेटून झाल्यानंतर मित्रांनो आज त्या ठिकाणी मी पण रक्तदान करणार होतो. मग त्यासाठी आपला जे काय फॉर्म होता ते भरून घेतला आणि फॉर्म भरून झाल्यानंतर त्या ठिकाणी माझं ब्लड सॅम्पल सुद्धा त्यांनी घेतलं आणि सॅम्पल घेऊन झाल्यानंतर वेळ आली होती ब्लड डोनेट करायची. आता मित्रांनो तुमच्या सगळ्याला एक प्रश्न पडला असेल की हे प्रमोशन आहे. तर मित्रांनो तसं काय नाही, प्रमोशन अजिबात नाही. मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा ब्लड डोनेट करतोय. तर मित्रांनो रक्तदान म्हणजे काय? रक्तदान म्हणजे जीवनदान. रक्तदान करणारी व्यक्ती जात धर्म किंवा पंथ न पाहता केवळ फक्त माणसाचा जीव वाचवतो आणि रक्तदान करणे हे सर्वात मोठे सामाजिक कर्तव्य आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी आज मी पहिल्यांदा रक्तदान केलं आणि असं वाटत होतं की मी योग्य ठिकाणी रक्तदान केले. आणि अजित सर आणि त्यांच्या अकॅडमी मधल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वभाव मित्रांनो खूप भारी आहे. पोलीस भरतीच्या ट्रेनिंग सोबत एखाद्याला रिस्पेक्ट न कशी बोलायचं आणि समोरच्याचा आदर कसा करायचा हे आपल्या अजित सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवलेलं आहे. आणि मित्रांनो आनंद या गोष्टीचा होत होता त्या ठिकाणी प्रत्येक जण रक्तदान करायला येत होतं आणि मित्रांनो टोटल 68 जणांनी त्या ठिकाणी ब्लड डोनेट केलेलं आहे. आणि सिद्ध नागेश अकॅडमी हे दरवर्षी रक्तदान शिबिरचं आयोजन करत आहे. तर मित्रांनो रक्तदान करून झाल्यानंतर जो काय सर्टिफिकेट होता ते सुद्धा मला तिथं देण्यात आला. सिद्ध नागेश अकॅडमी आणि अजित सरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी मला तिथं बोलून मान सन्मान दिला. आणि सिद्ध नागेश अकॅडमी आणि तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याने जे आज माझ्यावरती प्रेम दाखवले तेच प्रेम माझ्यावरती कायम ठेवताल अशी तुमच्याकडे एक अपेक्षा ठेवतो. आणि तुमच्या अकॅडमीला तसंच तुमच्या पुढील वाटचाली तुमच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. तर कुणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. तुम्हाला आपला व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.